आपण जो महाराष्ट्र धर्म जो आहे त्या महाराष्ट्र धर्माच्या निर्मितीच्या अनुषंगानं महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आपला पराक्रम, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, वारकरी संप्रदायाचा विचार, संतांची असणारी परंपरा आणि अर्थात आपली मायबोली मराठी या सर्वांचं स्मरण आणि या दिवसाच्या निमित्तानं या सर्व आपल्या परंपरेला पायी ठरण्याची पात्रता आपल्या अंगी यावी याकरता केलेला हा आज संकल्पाचा दिवस असतो आणि तोच संकल्प आपण सर्वजण या निमित्तानं पुन्हा एकदा करूया। महाराष्ट्रावर एक संकट घोघावत आहे आणि महाराष्ट्राचा धर्म नासवत असताना जाती जाती धर्माधर्मात माणसामध्ये भांडणं लावण्याचं कारस्थान हे तत्सुरखुद सरकारच्या माध्यमातून होत आहे। तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या अनुषंगानं आता मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष हे सरसावलेले आहे। त्यामुळे सगळ्या भाषा ज्या आहेत त्या आदराने गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे, हीच आपली भूमिका आणि हाच आपला असणारा एक परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे। मात्र महाराष्ट्राचा गायपट्टा होत असताना आगामी वर्षांमध्ये आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे, आपण गाफील न राहता पुढे जायला हवं आणि यातलाच एक भाग म्हणून डिलिमिटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याच्या अनुषंगानं देखील भारतीय जनता पक्ष कुठेतरी कार्यरत आहे। त्यामुळे महिला आरक्षण वरतून दाखवत असले तरी मुळात मराठी आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं हा डाव आहे, हा आपण आगामी काळात सर्वांनी हाणून काढला पाहिजे। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन होतं, परंतु गेल्या 4-5 दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकची संपूर्ण पाहणी केलेली होती आणि त्यानंतर खरा वाद निर्माण झालेला होता की राज्यात इन्फ्रामॅन कोण आहे। परंतु एकीकडे आपण पाहू शकतो की ट्रेन पडते, त्यामुळे 5-5 तास वाहतूक मुंबईमध्ये खोळंबली जाते। अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्याचा कोणी जबाबदारी घेत नाहीये। मिसिंग लिंक जी आहे त्याच्याने जे राजकारण चालू आहे काही नवं नाही। कुठेतरी ठाण्यातले तलावाच्या सौंदर्यीकरणाचे कामं रद्द होतात, तर आता पहिले पक्ष फोडून झाले, विरोधी पक्ष आता त्यांच्याच मित्रपक्षावर बलंड जे आहे हे भाजपने आणलेलं आहे। आणि मिसिंग लिंकचा जो विषय आहे त्या मिसिंग लिंकमध्ये अनेक मिसिंग लिंक्स आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेची लिंक ही मिसे आहे, प्रशासन कुठं राहिलं नाही, सदरक्षणार्थ आणि निग्रहणार्थ याच्या अगदी उलटं आज पोलीस विभाग काम करत आहे, मुख्यमंत्री काम करत आहेत, ती एक मिसिंग लिंक आहे। दुष्काळ समोर आलेला आहे, अनेक भागामध्ये नापिकी झालेली आहे, ती मिसिंग लिंक आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाची एक मिसिंग लिंक आहे आणि करप्शन मोठ्या प्रमाणावर झालेलं असताची आणि सुशासन त्या ठिकाणी नसल्याचं देखील एक मिसिंग लिंक आहे। या निमित्तानं मिसिंग लिंकच्या अनुषंगानं राजकारणाने स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या नादात असणाऱ्या सरकारने भानावर यावं आणि गव्हर्नन्सची जी मिसिंग लिंक आहे ती त्यांनी दुरुस्त करावी, हीच त्यांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा आहे। बच्चू कडू यांनी संपूर्ण शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी आपली आमदारकी जी आहे ती मिळवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु प्रवीण तायडे जे भाजपचे आमदार आहेत ते मात्र सातत्यानं बच्चू कडूंवरती आरोप करतात की माझ्या भावाच्या खुनाच्या संदर्भात त्यांनी सुपारी दिलेली होती, ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, ते आता त्यांना राजकारणातून संन्यास म्हणजे घ्यावा लागला असता, त्यामुळे हा पर्याय निवडला, अशा पद्धतीची टीका त्यांच्या मित्रपक्षाच्या आमदारांकडून होती। जो फोन कॉल होता त्या फोन कॉलची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची होती। मात्र हेतुपुरस्सर त्या सत्य शोधण्याच्या अनुषंगानं सरकार कुठेतरी गप्प बसलेलं आहे। आमदारकीशिवाय बच्चूभाऊंना करमत नव्हतं, आता त्यांचं मन अधिक रमेल अशी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं त्यांनाही माझी शुभेच्छा। तुमची बैठक झाली ठाकरेंची आणि तुमची, कोणत्या गोष्टींवरती तुमची तडजोड झालेली आहे? खरं तर आता काही शब्द दिलेला आहे का ठाकरेंच्या सेनेकडनं किंवा नाही, तडजोडीचा विषयच नाही, आमचं गठबंधन आहे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असा संख्येचा खेळ आहे आणि त्यामध्ये प्राधान्याने काँग्रेस प्रतिनिधित्व एक आगामी काळात करेल। आम्ही राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स हा मोठा भाऊ आहे, ही त्यांची असणारी जी भावना आहे त्या भावनेचाही आम्ही आदर केला आहे आणि आम्ही या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधित्व असलं पाहिजे ही आमची जी भूमिका भावना आहे ही त्यांना देखील मान्य आहे। पुणे शहराचे युवा शाखेचे जे खजिनदार आहेत त्यांनी कोंडवा याला पाकिस्तानचं कराची असं संबोधलेलं आहे। कोंडव्याला कशा पद्धतीने बघता? सातत्यानं हिंदू मुस्लिम वाद विकासाच्या नावाने, सभ्यतेच्या नावाने, संस्कृतीच्या नावाने कोणी काही करायला तयार नाही। मात्र जिथे संधी मिळेल तिथे हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, मराठा ओबीसी, ओबीसी व्हीजेएनटी आदिवासी अशा लढाई लावण्याचंच काम हे सत्ताधारी करत आहे। महाराष्ट्र धर्म त्यांनी नासू नये
हीच त्यांच्याकडून असणारी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अपेक्षा आहे. महाराष्ट्र दिन सेंटर आज फॉर हम मना रहे इकॉनॉमिक्सच्या हैं। अहवालानुसार आपण जर पाहता महाराष्ट्रामध्ये 1,25,00,00,000 कोटी रुपये जो आहे ते दुसऱ्या राज्यामध्ये परप्रांती घेऊन जातात. तर महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहे त्यांची जी काम करण्याची वृत्ती आहे ती कुठेतरी कमी दिसून येते याच्यामध्ये. नाही, अशा महाराष्ट्रातलंही टॅलेंट मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर सर्व गोष्टीचा जर सायबरचा जर आपण केला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर महाराष्ट्रातले सर्वाधिक लोक हे विदेशांमध्ये देखील हे काम करतात. त्यामुळे महाराष्ट्रातही फार मोठं कौशल्य आहे आणि त्या कौशल्याकडे देखील आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. महाराष्ट्र दिन आज हम सेलिब्रेट कर रहे हैं सर, क्या आपकी तरफ से? महाराष्ट्र दिन के अवसर पर इतना ही कहना चाहूँगा कि महाराष्ट्र ये केवल प्रांत नहीं तो ये महाराष्ट्र हमारा धर्म है और शिव शाहू फुले अम्बेडकर की सौगात देते हुए महाराष्ट्र आगे बढ़ते रहा है. पुरोगामित्व जो है ये हमारी दिलों की धड़कन है, मगर आए दिनों महाराष्ट्र को गाय पट्टा बनाने की जो कोशिश सत्ता पक्ष के द्वारा की जा रही है, कहीं ना कहीं डिलिमिटेशन के माध्यम से भी महाराष्ट्र की अहमियत खत्म करने की जो साजिश भारतीय जनता पार्टी कर रही है, हम उसकी कड़ी शब्दों में निंदा आज करते हैं. 1 में है, आज से जो है गवर्नमेंट मराठी सिखाना शुरू करेगी। आपको लगता है कि कहीं ना कहीं अब एग्रेसिव मूव जो है गवर्नमेंट ने लिया है? कहा तो है कि 15 अगस्त तक जो है हम मोहलत देते हैं, लेकिन उसके बाद अगर जिसने मराठी नहीं सीखा तो उनके ऊपर कार्रवाई। मराठी जो है वो ज़रूर जहाँ पर की भाषा है, आप जो भी राज्य में जाते हो वहाँ की भाषा जो है उसको अवगत करना ये हर किसी का एक धर्म होता है और इसको राजनीतिक तरीके से न देखते हुए यहाँ की जो भाषा है, यहाँ बहुत लोग जो मराठी भाषा बोलते हैं उसका सम्मान करते हुए मराठी भाषा सबने बोलने का कोशिश करना चाहिए और मराठी सीखना चाहिए. कमर्शियल सिलेंडर की कीमतों में आज से वृद्धि हुई है, कांग्रेस ने इस बारे में ट्वीट करके आज कमर्शियल हुआ है, कल घरेलू गैस हो जाएगा, परसों डीजल हो जाएगा, फिर पेट्रोल हो जाएगा. बहुत हुई क्या महंगाई की मार. अब की बार मोदी सरकार का जो नारा था उसको भी एक जुमले के तौर पर उल्टा किया जा रहा है. दूसरी तरफ जो डॉलर की तुलना में जो हमारा रुपया है, हमारी करेंसी जो है वो भी उसने भी एक नीचांक जो है वो अपने आप में कहीं ना कहीं वहाँ पर पहुँचे है. तो मोदी सरकार ने अपने कार्यकाल में जो पूरा राजपाट चौपट किया उसका ये नतीजा है. एग्जिट पोल्स सामने आ चुके हैं वेस्ट बंगाल में, कहीं पे बीजेपी की सरकार वापस बनने की तैयारी दिख रही है, लोगों में उत्साह अलग तरीके से हमें नजर आ रहा है. पूरी सरकार, पूरा चुनाव आयोग, ये सारे लोगों ने मिलकर ममता बनर्जी के खिलाफ में बहुत ही निचले स्तर पर जाते हुए घिनौनी साजिश करते हुए वहाँ उन्होंने सारा चुनाव जीतने का प्रयास किया है. मुझे लगता है कि ये एग्जिट पोल भी एक उसी कड़ी का, उसी साजिश का एक अध्याय होगा. लेकिन बीजेपी ये कह रही है कि गुंडा राज हम खत्म करेंगे, वहीं जो है पोलिंग बूथ पे टीएमसी के गूंज जो है वो आ रहे हैं, मारपीट कर रहे हैं. जो गुंडे हैं जिनका किरदार दंगों फसाद से रहा है, जिनके नेता तड़ीपार एक जमाने में हुआ करते थे, उनके मुंह से गुंडागर्दी को खत्म करने की बात शोभा नहीं देती. एक बार आप वापस मतलब ईवीएम पे आरोप लगा रहे हैं कि इस बार वापस जो है ईवीएम हैक किया चुनाव आयोग जो है वो चुनाव आयोग ने पिछले दिनों आप उनके ट्वीट देखोगे और उनकी भूमिका देखोगे तो बहुत ही व्यक्तिगत स्तर पर आते हुए उन्होंने टीएमसी के खिलाफ भी जो बातें की है उसको लेके कुल चुनाव आयोग का ही जो पूरा किरदार है वही शक के घेरे में है. और कल जो स्ट्रांग रूम में जो पाया गया वो उसकी पुष्टि करता है. सर, काँग्रेस सध्या हॅट्रिक झालेली चर्चा आहे, कारण की राज्यसभेचं तुम्ही खासदारकी शरद पवारांना दिली, त्यानंतर बारामती निवडणुकीतून माघार घेतली आणि आज काल तुम्ही विधान परिषदेतून निवडणुकीतून माघार घेतली. आम्ही कुठल्याही प्रकारची कुठेही माघार घेतलेली नाही. राहता राहिला समन्वयाचा प्रश्न, एकमेका सहाय्य करू आगे धरू सुपंत हा मार्ग आहे आधीच सांगितलं. आणि मोठी उडी घेण्याकरता 2 पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे हे 2 पावलं मागे येणं ही पुढच्या झेपचं कुठेतरी हे संकेत आहेत. सर, राज्यपालांनी आपला भाषण जो आहे तो संपूर्ण हिंदी बोले ना पहिले केला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अनुवाद आहे तो सचिवांनी मराठीमध्ये केला. खरं तर आज 1 मे आहे, मराठीमध्ये ते त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. शेवटी राज्यपाल हे दुसऱ्या राज्यातले असतात, त्यांना भाषा येईलच असं नाही. मात्र सन्मान करत असताना त्यांनी ओपनिंग किंवा काही मराठी शब्द जे आहेत त्यांनी वापरायला पाहिजे. ती ही परंपरा आहे, ती परंपरा कायम ठेवली पाहिजे. सर आज मिसिंग लिंक का उद्घाटन है वहाँ पर, एक हम देख रहे हैं कि एकनाथ शिंदे कुछ दिनों पहले जाके वहाँ का दौरा करा है और कहीं ना कहीं श्रेय की राजनीति भी इसमें नजर आती है, क्योंकि नगर विकास तो श्रेय की ये गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है, हम बार बार लगातार बोलते आए. अब अजीत दादा जाने के बाद उनका पक्ष कहीं ना कहीं देवेंद्र जी ने अपने जेब में रख लिया है. मगर अब दो जो गुट है, दो गैंग है, एक एकनाथ शिंदे जी की और दूसरी देवेंद्र फडणवीस की, इनकी जो गैंग वॉर है
वो मिसिंग लिंक के दरमियान भी दिखाई दे रही है। मगर मिसिंग लिंक है जो है वो भ्रष्टाचार जो है बढ़ा हुआ है, गवर्नेंस की मिसिंग लिंक है, जो गुंडागर्दी का लॉ एंड ऑर्डर जो है उसके साथ एक मिसिंग लिंक है, किसानों के साथ मिसिंग लिंक है। तो मिसिंग लिंक जो है ये सरकार ही जो है ये मिसिंग लिंक इसका नाम दे देंगे तो ज़्यादा ठीक रहेगा। मिसिंग लिंक को अजित पवार जी का नाम तो इस तरीके की मांग भी रखी गई थी। दूसरी तरफ अगर हम देखें तो कल एकनाथ शिंदे खुद जाके पूरे उद्घाटन से पहले उन्होंने वहाँ पे फोटो सेशन भी किया हुआ नजर आ रहा है। कहीं पे इंफ्रास्ट्रक्चर मैन कौन बनेगा इसके लिए बहुत ज़्यादा कंपटीशन नजर आ रहा है। हाँ, मोदी जी अकेले जाके जो देखने का उनका जो एक आदत थी वही आदत अभी कहीं ना कहीं शिंदे जी करते हुए नजर आ रहे हैं। ये तो श्रेय की नहीं है, तो श्रेय के साथ बहुत सारी चीज़ें हैं। ठेकेदारी जो है वो भी कहीं ना कहीं छुपी हुई है और ये जो पहले कहा ये गैंग वॉर है और उसी का ही नतीजा है। लेकिन कांग्रेस चाहते हैं कि अजित पवार के नाम से मिसिंग लिंक का नाम रखा जाए। शासन उनका है, अजित पवार एक गद्दावर नेता है, वहाँ के लोगों की यदि मांग है और शासन का अधिकार है वो उसको फैसला ले। सर पहले विधान परिषद, पहले राज्यसभा, फिर विधान परिषद, अब बार बार कांग्रेस सरेंडर के मोड में जा रही है। क्या वो वजह है कि कांग्रेस हर चीज़ सरेंडर करते जा रही है, अपना दावा क्यों छोड़ रही है? नहीं, देखिए हमारे 16 विधायक है, शिवसेना के 20 है और 10 राष्ट्रवादी के हैं। कहीं ना कहीं सीनियर होने के नाते और राष्ट्रीय स्तर पर एक चिंतन हुआ और उसके तहत एक भावनिक तौर पर कहीं ना कहीं शरद पवार जी को राज्यसभा में भेजने का फैसला हुआ। अब दूसरा जो है संख्या के बल के अनुसार हमसे 4 सीटें ज़्यादा शिवसेना के पास है, इसलिए अभी वो है। अगली बार जो है कांग्रेस वहाँ पर प्रायोरिटी लेते हुए वहाँ नजर आएगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।